धोकादायक परिस्थिती. दामलेंचा हिंगू ढवळेंना चावला. हिंगू म्हणजे कुत्रा. त्याचं खरं नाव चिंगू होतं. दामलेंच्या मुलानं पिल्लू आणलं, त्याला चिंगू म्हणायचे. पण दामलेंच्या मिसेस तोत्रे असल्यामुळे त्याला हाक मारताना किंवा रागावताना त्या ची 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 इंगू, ची 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 इंगू असं म्हणायच्या. त्यांना बऱ्याचदा असं चिंगूतल्या चीला अडकायला होत असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी नाव हिंगू केलं. हिंगू डॉबरमन जातीचा काळा कुत्रा आहे. कॉलनीत सगळेच त्याला वचकून असतात. त्याच्याशी दामलेंची मुलं कॉन्व्हेंट इंग्रजीत, गडी हिंदीत, दामले स्वतः मराठीत आणि मिसेस दामले मराठी स्टाईलच्या इंग्रजीत बोलतात. त्यामुळे हिंगूला कुत्र्यांच्या मानानं बऱ्याच भाषा येतात. फक्त मिसेस दामले त्याला हिंगू, कमिंग ऑर नॉट? आय शॅल गिव्ह यू अ सणसणीत फटका. आलास की नाही? नॉटी डॉग, आर यू हंग्री की नाही? असं काहीतरी बोलून कोड्यात टाकतात. त्यात पुन्हा बघ रे दाराशी, हू हॅज कम असं म्हणून शाउट म्हणजे भुंक, स्पीक म्हणजे थोडासा भुंक, विस्पर म्हणजे गुरगुर अशा आज्ञा असतातच. तो कुत्रा मूळचा जर्मन जातीचा, त्यामुळे मिसेस दामल्यांच्या आज्ञा ऐकताना सदा गोंधळलेला असतो. तसा तो सगळ्यांच्या अंगावर जातो असं नाही, पण माणूस फार घाबरलेला दिसला की त्याच्या अंगावर चाल करतो. कधी कधी दामलेंचा दरवाजा उघडा दिसला की तो बाहेर सटकतो. मग खाली खेळणाऱ्या मुलांची धावपळ होते. दामलेंकडे त्याला शाकाहारी जेवण देतात. त्यामुळे एकदा देशमुखांचे वृद्ध वडील रविवारी मटण घेऊन येत होते. तेव्हा हिंगू त्यांच्या पाठोपाठ पिशवीचा वास घेत त्यांच्या घरात शिरला आणि थेट स्वयंपाकघरात बैठक मारून बसला. त्याच्या जीभ लोंबणाऱ्या जबड्याकडे पाहून त्याला जा म्हणण्याची देशमुखांकडच्या कुणाचीच हिम्मत झाली नाही. सुमनताई म्हात्रे बस पकडायला लगबगीने निघाल्या, तर हा हिंगू त्यांच्या मागे धावला. त्या किंचाळत पुढे आणि हा भुंकत मागे. अख्खी कॉलनी खिडक्यात आणि बाल्कनीत गोळा झाली. सुमनताईंना जोरात धावल्यामुळे बस मिळाली हे खरं, पण त्यांचा श्वास नॉर्मलला यायला 20 मिनिटं लागली. तेव्हापासून खरं म्हणजे लोक वैतागायलाच लागले होते. गणपतीची वर्गणी मागायला मुलं गेली तर दामलेंनी हिंगूला समोर बसवलं आणि 5 रुपये हातावर टेकवले. वर आणि कार्यक्रम भिकार असतात यावर लेक्चर दिलं. हिंगूच्या सोयांकडे बघून मुलांना निमूटपणे ते ऐकून घ्यावं लागलं. मग एकदा कीर्तिकरांकडे येणाऱ्या भटजीचं धोतर हिंगूनं फाडलं. तांब्यांच्या लवबर्डच्या शेपटीचा तुकडा तोडला. लोकांचा निषेध वाढायला लागला आणि मग तर ढवळेंना तो चावला. ढवळेंच्या मांजराचा पाठलाग करी तो ढवळेंच्या घरात शिरला. ढवळे अर्ध मत्स्येंद्रासन की कुठलं तरी योगासन करीत होते. त्यांना पटकन उठता येईना. ते त्याच पोजमध्ये त्याला हाड हाड करू लागले. हिंगू सरळ जवळ गेला आणि ढवळेंच्या अंमळ मोठ्या पोटाचा चावा घेऊन बाहेर पडला. ढवळे गप्प बसले नाहीत. त्यांनी अख्खी कॉलनी ढवळून काढली.
लहान मुलांना चॉकलेट देऊन दामल्यांच्या विरुद्ध घोषणा सुरू केल्या. सह्यांची मोहीम उघडून मॅनेजिंग कमिटीला अर्ज दिला, पण कशाचाच काही उपयोग झाला नाही. हिंगू दिमाखानं वावरतच राहिला. परवा बोकिलांकडे अस्लेशन कुत्र्याचं पिल्लू दिसलं आणि ऐकलं की पवारांनी रिट्रीव्हर, देसायांनी ग्रेट डेन, उर्जीकरांनी बुलडॉग असे एक एक भयंकर कुत्रे आणायचं ठरवलंय हिंगूला शह देण्यासाठी. एकूण लवकरच आमच्या कॉलनीचा परिसर अशांत टापू म्हणून घोषित होईल अशी लक्षणं आहेत. धन्यवाद.